आज आपण जे मंगळसूत्र पाहतो ते पूर्वी सोन्याचं बनलेलं नव्हतंच, कारण त्या काळात मंगळसूत्र हा केवळ दागिना नव्हता, तर नात्याच्या पवित्रतेचं एक वचन होता। पूर्वी विवाहावेळी वधूच्या गळ्यात हळदीने रंगवलेली पवित्र दोरी बांधली जायची आणि तेच त्या काळचं मंगळसूत्र मानलं जात होतं। पण जसजसा काळ बदलत गेला तसतसे मंगळसूत्रातही बदल होत गेले। 6व्या शतकाच्या सुमारास भारत आणि अरब देशांमधील व्यापार वाढला आणि त्यातून काळ्या मण्यांचा वापर सुरू झाला। हे मणी वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात अशी मान्यता आहे। त्यानंतर भारताच्या सुवर्णकाळात मंगळसूत्रात सोन्याचाही समावेश होऊ लागला आणि ते अधिक सुंदर व समृद्ध रूपात विकसित झाले। विशेष म्हणजे भारतातील प्रत्येक भागात मंगळसूत्राचे वेगवेगळे प्रकार आढळतात। दक्षिण भारतात देवी मीनाक्षी किंवा शिव पार्वतीचे प्रतीक असलेले मंगळसूत्र, महाराष्ट्रात 2 वाट्यांचे मंगळसूत्र जे शिव पार्वतीचे एकत्व दर्शवते, तर काश्मीरमध्ये देझहूर जे शिव शक्तीचे प्रतीक मानले जाते। म्हणजेच मंगळसूत्र हे केवळ अलंकार नाही, तर परंपरा, श्रद्धा आणि नात्याच्या पवित्रतेचं सुंदर प्रतीक आहे। तुमच्या भागात मंगळसूत्राचा काही वेगळा प्रकार आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रोचक माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका।